आणि ही बातमी आहे मुंबईतून। संजय निरुपम यांच्या गाडीवर दगडफेक झाली आहे। मराठी सक्तीवरून निरुपम आणि मनसैनिक आमने सामने आले आणि मनसैनिकांनी संजय निरुपम यांच्या गाडीवर दगडफेक केली आहे। मराठी सक्तीला संजय निरुपम यांनी विरोध केलेला आहे। रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य असल्याचा जो निर्णय झालेला आहे त्याला संजय निरुपम यांनी विरोध केलेला आहे आणि शिवसेनेचे मंत्री असलेले आमदार प्रताप सरनाईक यांच्या परिवहन विभागाने हा निर्णय घेतला तर त्यांच्याच पक्षाच्या संजय निरुपम यांनी हा विरोध केलेला आहे। त्यामुळे एकाच पक्षातल्या दोन नेत्यांच्या या विरोधी भूमिका आणि यामध्ये मनसेनं आता संजय निरुपम यांच्या विरोधात एल्गार पुकारलाय। संजय निरुपम यांच्या गाडीवर दगडफेक केलेली आहे। तर मराठी सक्तीवरून निरुपम आणि मनसैनिक आमने सामने आले। ही शिवसेना लुक्की आहे, यांचा काही उपयोग होणार नाही। ते संजय निरुपमच्या गाडीवर दगडफेक केल्यात मनसेकर होणार ना, तर तो विरोध करणार मराठीला आणि तो मराठीला तो चॅलेंज करणार असेल तर 100% होणार। त्याला काय वाद आहे? आम्ही नाही ऐकणार अशा गोष्टी। मराठीच्या विरोधात जर कोण जाईल तर आम्ही ऐकणार नाही। तर तसं देखील त्यांच्या अंगावर फेकण्यात आलेला आहे, त्यांच्या गाडीची हवा देखील आता काढण्यात आलेली मनसेचे। मला अभिमान आहे, माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हे केलंय तर मला अभिमान आहे। कारण की हे जर असं राजकारण असेल आणि हा जर विरोध करणार असेल, मी बोललो ना, स्थानिक तयार आहेत, महाकाय येतो इथे, ह्याचा निषेध आहे। महाराष्ट्रात फक्त एकच भाषा आहे ना, मराठी भाषा आणि मराठी भाषा। आम्ही गाली देणारे लोक नाही, शिवीगाळ करणारे लोक नाही। माझ्याकडे भाषाचा संस्कार आहे। चांगली भाषामध्ये मी चांगली गोष्टी करू शकतो, पण माझा मोठा मुद्दा असा आहे की तुमचा विरोध कशाला आहे? आम्ही पण मराठी भाषाच्या सन्मानासाठी, तुम्ही पण मराठी भाषाच्या सन्मानासाठी आमची सरकार, आमचे मंत्री महाराष्ट्रात ऑटो रिक्षा और टॅक्सी चालणारे लोक आहेत, त्यांच्याकडून अपेक्षा करतात की तुम्ही मराठीमध्ये संवाद करा। आम्ही पण सहमत आहोत, पण एवढाच आहे की 1 मे पासून महाराष्ट्र दिवस पासून जे तुम्ही सगळ्यांच्या परमिट जप्त करण्याचा एक धमकी देतात तो चुकीचा आहे। त्याच्यावर पुनर्विचार करा, फेरविचार करा। आम्ही गाली देणारे लोक नाही, शिवीगाळ करणारे लोक नाही। माझ्याकडे भाषाचा संस्कार आहे। चांगली भाषामध्ये मी चांगली गोष्टी करू शकतो, पण माझा मोठा मुद्दा असा आहे की तुमचा विरोध कशाला आहे? आम्ही पण मराठी भाषाच्या सन्मानासाठी, तुम्ही पण मराठी भाषाच्या सन्मानासाठी आमची सरकार, आमचे मंत्री महाराष्ट्रात ऑटो रिक्षा और टॅक्सी चालणारे लोक आहेत, त्यांच्याकडून अपेक्षा करतात की तुम्ही मराठीमध्ये संवाद करा। आम्ही पण सहमत आहोत, पण एवढाच आहे की 1 मे पासून महाराष्ट्र दिवस पासून जे तुम्ही सगळ्यांच्या परमिट